बदलापूर शहरामध्ये चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून म्हणजेच निमेश जनवाड यांच्या माध्यमातून विविध उपक्रम, लोकोपयोगी उपक्रम जे आहेत ते राबवले जातात. 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन होता आणि याच दिनाचं औचित्य साधत आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून एक उपक्रम राबवण्यात आला, ज्याची चर्चा संपूर्ण शहरभर झालेली आपल्याला पाहायला मिळाली. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि त्यासोबतच शिवचरित्राचं वाटप जे आहे ते विद्यार्थ्यांना करण्यात आलं. जवळपास हजारो विद्यार्थ्यांना याचं वाटप करण्यात आलं, परंतु काही विद्यार्थी अनेक तास, काही पालक अनेक तास रांगेत होते, परंतु त्यांना हे शिवचरित्र आणि शैक्षणिक साहित्य जे आहे किंवा छत्री जे आहे ते मिळालं नव्हतं. परंतु निमेश जनवाड यांच्या सहकार्याने त्यांनी स्वतः अशा अनेक पालकांची आणि विद्यार्थ्यांची आज नावं लिहून घेतली होती आणि आज आपण बघत असाल तर अशा अनेक विद्यार्थ्यांना हे जे पुन्हा एकदा शैक्षणिक साहित्य आणि शिवचरित्र जे आहे ते या ठिकाणी देण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना याचं वाटप जे आहे करण्यात आलेलं आहे. खरं तर शाळेत उपयोगी लागणाऱ्या वह्या असू द्यात, छत्री असू द्यात किंवा शिवचरित्र असू द्यात, याचं वाटप जे आहे ते मुलांना करण्यात आलेलं आहे आणि अशा अनेक विद्यार्थ्यांना मोफत याचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे. हा कार्यक्रम खरं तर जवळपास 6 तारखेला पार पडला होता आणि आज पुन्हा एकदा आपण बघत असाल ज्यांचं राहिलेलं आहे, ज्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं ते आज देण्यात आलेलं आहे. सर, खरं तर आपण सामाजिक बांधिलकी कायम जपत आहोत. 6 जूनला ज्यांना राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी आपल्या माध्यमातून शिवचरित्र देण्यात आलेलं, काही विद्यार्थी वंचित राहिलेले, परंतु आपण त्यांची नावं लिहून घेतली आणि आज घरी बोलवून त्यांना सर्व साहित्य दिलेलं आहे, शिवचरित्र. खरं तर 6 जूनला आम्ही जो उपक्रम राबवला होता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी सर्व विद्यार्थ्यांना 6 लॉंग बुक, छत्री आणि शिवचरित्र आम्ही देत होतो आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या कार्यक्रमाला लाभला होता. 1000 कुपनचं वाटप झालं होतं आणि ते संपूर्ण 1000 किट वाटप झाल्यानंतर तिथे काही लोक ज्यांच्याकडे कुपन नव्हते असे लोक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांना 1000 किटचं वाटप झाल्यानंतर सर्व संच संपले, परंतु जे लोक प्रतीक्षेत लाईनीमध्ये उभे होते अशा लोकांना देखील हे जे साहित्य आहे हे मिळावं अशी माझी मनापासून इच्छा होती, कारण प्रचंड प्रतीक्षेमध्ये होते, खूप वेळेपासून रांगेत होते आणि कुठेतरी कार्यक्रम संपल्याच्या नंतर त्यांना देखील हे संच मिळावे अशी मनापासून इच्छा होती. म्हणून आम्ही पटकन त्यांचे सर्वांचे नंबर आणि नाव लिहून घेतले त्यावेळेस आणि पुन्हा त्या साहित्याची आम्ही ऑर्डर केली. पुन्हा आठवड्याभरामध्ये साहित्य आलं आणि आम्ही आज त्यांना घरी बोलवून, आमच्या निवासस्थानी बोलून प्रत्येकाचं नाव लिहिलेलं आहे, रजिस्टरमध्ये नाव, नंबर लिहिलाय, त्याच्यासमोर टिक करून त्यांना देखील आम्ही हे साहित्य किट देतोय. अर्थात कसा प्रतिसाद आहे या उपक्रमाला, कारण की एक दिवस कमी पडला, तुम्ही पुन्हा एकदा असंच आयोजन केलं, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तर खूप छान आहे. बघा, लोकांची सेवा करण्यामागे खूप मोठा आनंद मिळतो आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा करणं त्यापेक्षा जास्त मोठा कुठला आनंद माझ्यासाठी नाहीये. त्यामुळे खूप लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, आशीर्वाद आहे. परंतु कुठेतरी या बॅरेज रोड प्रभागामध्ये समाजसेवा करत असताना कुठेतरी काही गोष्टीची खंत वाटते की काही विनाशकाली विपरीत बुद्धीचे काही लोक या ठिकाणी आहेत आणि कार्यक्रम आम्ही उपक्रम करतो गेले 6 महिने लोक उपयोगी. याच्यामध्ये आम्ही कोणी बघत नाही की कोण बॅरेज रोडचाच राहणार आहे की रमेशवाडीचा राहणार आहे, बदलापूर पूर्वेचा राहणार आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये सर्वत्र बदलापूरमधून प्रत्येक जण येत असतात. त्यामुळे आम्ही कुठेतरी आमच्या कार्यक्रमाला कुठे असं क्षमता वगैरे ठेवले नाही. परंतु काही लोक याच्यावर चर्चा करतात आणि म्हणतात की निमेश जनवाडचे उपक्रम तो करतो, त्याच्यामध्ये तो त्याचे पैसे वाया घालवतो किंवा वेड्यात काढणं, तो वेडा आहे की कारण तो ज्यांना मदत करतो त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नाही, अशा लोकांवर तो पैसे खर्च करतोय, अशी चर्चा या बॅरेज रोड प्रभागामध्ये काही विनाशकाली विपरीत बुद्धी लोकांच्या माध्यमातून केली जाते. तर मला एकच सांगायचं आहे, मला त्यांना एकच प्रश्न आहे, सर्वांना एकच प्रश्न आहे की मतदार यादीमध्ये नाव बघून मदत करायला पाहिजे, हे गोष्ट कितपत योग्य आहे मला असं वाटतं. आणि बॅरेज रोडचं राजकारण इतक्या खालच्या पातळीला गेलंय की मतदार यादीत नाव नसेल तर त्याला मदत करायची नाही, अतिशय तुच्छ विचार आहे आणि हे विचार आम्ही मोडून काढू येत्या काही काळात.
अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण बघत असाल तर बरेच लोक, बरेच नागरिक, बरेच विद्यार्थी पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले आहेत आणि जे राहिलेले आहेत विद्यार्थी त्यांना वाटप केले जाते. खरं तर हे काम करत असताना कुठेतरी आपण फक्त आपल्या प्रभागापुरती मर्यादित न राहता सर्वसामान्य जो नागरिक आहे, जे शहरात राहतात, आपल्या बदलापूर शहरात राहतात, त्यांच्यापर्यंत पोहोचावी ही मदत, असा निमेशजी जनवाड यांचा मानस आहे, त्यांचा हेतू आहे. परंतु काहींच्या माध्यमातून ही जी टीका केली जाते त्या टीकेवरती खरं तर त्यांनी उत्तर आपल्याला दिलेलं पाहायला मिळालंय. समाजसेवा करत असताना आपल्या प्रभागापुरती मर्यादित ही समाजसेवा न राहता इतर नागरिकांपर्यंत सुद्धा ही समाजसेवा पोहोचावी असा त्यांचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांतून आज आपण बघत असाल, माझ्या मते असा कार्यक्रम जो आहे किंवा असा प्रयत्न पहिल्यांदाच बदलापुरात पार पडतोय, कारण की एकदा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा एकदा कशाचंच वाटप पुन्हा एकदा केलं जात नाही. पण निमेश जनवाड यांच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा ज्यांना 6 तारखेला हे जे एकंदरीत वह्या पुस्तकं आहेत, छत्री आहे, जे मिळालं नाहीये त्यांना या ठिकाणी आज पुन्हा एकदा त्याचं वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे. या संदर्भातले जे काही यापुढचे अपडेट असतील आपण वेळोवेळी घेत राहू. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.